नमस्कार भावांनो बहिणींनो, आज तुमच्या ताईला हिडो काढायला उशीरच झाला. बसले वालाच्या शेंगा निसत लगे. तर आता तुमच्या ताईला लय उशीर झाला आता हिडो काढायला. दाजीसोबत आज केला पोह्याचा नाश्ता. तर आता मला जेवण करू वाटाना, म्हणजे थोडेसेच पोहे खाल्ले तर मग तसंच होते. घरात राहून राहून भूक लागत नाही. तर मग मला जेवू वाटाना. आता भैयानं जेवण केले. तर आज बनवली पानगोबी आणि मुगाची डाळ मिक्स. असं केले, पानगोबी आणि मुगाची डाळ मिक्स केली आता मस्त. आणि गावाकडचे वांगे इकडे इकायला येतात मस्त, हिरवे हिरवे. ते येते जळगाव खानदेशचे, सुरतला इकायला असे वांगे येते जळगाव खानदेशचे. तर मग मला तर वांगे लय आवडतात. हरसूबाईला काय वांगे आवडत नाहीत. तुमच्या ताईनं केस धुतलेत तर कंगवा पण फिरवला नाही. कोणाला वाटण घरात काय काम आहे शिटीनं. स्वयंपाकन हे करण्यातच टाइम जातोय. तरी लय लवकर स्वयंपाक केलता. भैयाला ताक पोळून दिलं, थोडेसे पोहे बनवले. मग दाजी घरी आले, म्हणे मला गरम पाणी ठेवूया आंघोळीला. मग पाणी गिनी ठेवलं आणि आज त्याची इच्छा झाली पोहे खायची. तर परत त्याला पोहे बनवले. आणि मग ते होत नाही तर टोपलं भर भांडे गिंडे घासले आणि लगेच मग भाजी टाकली. तर इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकते दाजी, तर त्याच्यासोबत चालवायसू भाजी करायची घाई, ते व्हिडिओ काढायची घाई, सगळी घाईच घाई राहते सकाळी. आणि मग आपण जर म्हणलं मी कामात येतं म्हणते तो कधी पण तेच असतंय, कधीच खुशीनं तू माझ्यासोबत व्हिडिओ काढत नाही. आणि मग आपल्याला असती घरातली घाई आणि ते व्हिडिओ काढायची घाई सगळी एकच. तर म्हणते तुला काय नागराला जायचं आहे काय व्हिडिओ काढायला, आणि खुशीच नसती तू ना, असंच असतंय आणि तसंच असतंय. मग वाटलं बापा जाऊ द्या म्हणलं. मग भाजी टाकू लागले. तर भाजीत पाणी टाकायचं राहिलं तरी पण ते याच्या संग व्हिडिओ काढू लागले. मस्त हिरवे वांगे येते तिकडं. तर भरितासाठी पण वांगे घेतलेत पा कसे वांगे येते. म्हणले वांगे आवडते. गावाकडच्या सारखीच चव लागते या वांग्याची. नाही तर मग दुसरे वांगे येतात ना, तर ते येतच नाही. ते मराठी दादा येतात. हापा हे 4 वांगे मी भरिताला घेतले. हे आता मस्त लगे लसूण घ्यायचा एवढा मोठा आणि वांगे भाजणार आणि 2 मिरच्या आणि मस्त तिखट लगे झणझणीत बनवून खाणार आहे मी. मग तशी इच्छा झाली. आणि हे छोट्याले घेतलेत मी वांगे, छोटे छोटे. आम्ही दोघंच वांगे खातो. अर्धा किलो घेतले 30 रुपयाचे. आणि बाजारात गावरान वांगे पण दिसाना, ते वांगे नाही चांगले. ते मला ते वांगे खाऊच वाटत नाहीत. मला हेच वांगे आवडते. मी खोटं नाही सांगत, मी वांग्यावाल्याची वाट पाहते. मला एवढे वांगे आवडतात. आणि हे वांगे हिवाळ्यातच येतात. हे वांगे आहे ना, हिवाळ्यातच येते. ताजे ताजे आणतात ते दादा. आता ते दादा इकडे येत नव्हते, तिकडे यायचे ते 3 नंबर शेरीकडं. पण आता 5-6 दिवसापासून ते दादा अधूनमधून यायला लागले. तर मी म्हणलं दादा बरं झालं तुम्ही येता म्हणलं, आमच्या इकडं भाजीपालाच येत नव्हता. आणि मग मार्केटमध्ये तर वांगेच नव्हते. तर मी किती वांगे घेतले ते आता तुम्हाला हा हे पा किती घेतले. भैयान जेवण केलं, तेवढे भांडे घासायचे. आता दाजी येऊस तर मी काय जेवणार नाही आता. मस्त आज अंडे आता काय आम्ही खात नाही. आज सोमवारी आणि शुक्रवारी अंडे खात नाही आम्ही. संतोषी माताला लय मानते मी, तर मी काय अंडे शुक्रवारी खात नाही. आणि दाजी पण खात नाही शुक्रवारी. दाजीनं पण तुमच्या मायाबरोबर उपवास करेले शुक्रवारचे. तुमच्या दाजी तर लय देवाला मानतात, लय देवाला मानतात. तर ते काय सोमवारी तर कसंच अंड खाणार नाही, घरात बनत पण नाही. असं लय काट्याचे वांगे आहेत बापा. हातात काटा घुसला माया लगे. किती काटा घुसला होता. पत्ता गोबी बनवली. आता काय 2-3 भांडे इथे घासणार नाही. तुमच्या दाजीचं जेवण झालं, सगळे भांडे संगत घासून जाऊ द्या तिकडं. आणि जाड्या मिरच्या लगे इथले कातडी निघू लागले त्या जाड्या मिरच्याचे. ते तर मी बंदच केले, म्हणलं नकोच ते. मुगाची डाळ टाकून दाजीला लय आवडते, अशी भैयाला आवडते. माझ्या छकूची आवडीची भाजी. पण मी छकूची शाळा असते गावाकडे. पानगोबी तिला मुगाची डाळ टाकून पानगोबीत लय आवडते तिला.
आणि मला पानगोबी कशी आवडती माहिती आहे का? हिरव्या मिरच्या आणि त्याच्यात लगेच थोडासा लसण आणि सांबार आणि थोडंसं मीठ घ्यायचं आणि एवढं, आणि बाकी मग त्याच्यात काहीच टाकायचं नाही, ना मसाले टाकायचे ना काही टाकायचे, आणि नुसतं आरत परत तेलाच्या भापीत हो द्यायचं, एक टमाटर आणि एक कांदा टाकायचा त्याच्यात, बाकी काहीच नाही. आणि लय भारी लागते सुक्की, लगे तेलातच लाल जरद हो द्यायची ती. आणि वाटाण्याच्या शेंगा दाजीनं काय केलं, एक दिवस किलोभर शेंगा घेऊन आले. आणि का म्हणतं तुला आवडतं, एकटं माणूस किलोभर शेंगा खाणार आहे का वाटाण्याच्या? ते खात नाही. छकू दिदीला मलाच आवडतात, मला कच्चे आवडतात, कवळ्या कवळ्या त्याच्यातले दाणे लय भारी लागतात, खायला लय भारी लागतात ते लगे. तर मग दाजीला माहिती हिला आवडते ही सोलून खाती म्हणून, तर मग आणले होते त्याने. पण मी म्हणलं अर्धा किलो आणायची, एकटी आहे तर समजा जास्तीत जास्त पावशेर ताज्या ताज्या, 1-1 किलो खाऊ वाटत नाही असं. मग एकदा त्याला मी म्हणलं झिंगे बोंबीला आणा, आम्ही तिकडं राहत होतो लसकाण्यात. किलोभर बोंबील आणले, किलोभर झिंगे आणले, सगळ्या गल्लीतल्याला वाटले तरी संपना. एकटं माणूस किती खाऊ वाटते का, ते शेवटी फेकून दिले, एवढे घेऊन आले. चला भावांनो वहिनींना आपला एवढं मोठा होतोय. आणि इथं कसं आहे, तिथं आम्ही खायचो सगळेजण. लय सर्दी हे झाले, खोकला यायलाय. बाय भावांनो वहिनींनो.